नमस्कार. उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 बची मतदान होणार आहे. मी सर्व मतदारांना आपणामार्फत आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी गेली 7-8 दिवस प्रचार करत असताना या ठिकाणी केलेले विकास कामांचा आम्ही ओहापोह केला, परंतु काल या ठिकाणी तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते या ठिकाणी प्रचार फेरीला आले असता त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की जी काही कामं झालेत आमच्यामार्फत झालेत, सर्व कामं नगरपालिकेच्या मार्फत प्रभाग क्रमांक 7 मधील झालेली आहेत. मी नगराध्यक्ष 2.5 वर्ष नगराध्यक्ष असताना या ठिकाणी इंदिरानगर असेल, साईनगर असेल, हनुमाननगर असेल, इथले कामं करण्याचं, कॉन्क्रीट करण्याचे, रस्ते आणि गटार करण्याचं काम या ठिकाणी केलं. त्यानंतर 2019ला जेव्हा मला प्रभाग क्रमांक 7 मधून या ठिकाणी जनतेने निवडून दिलं, त्यानंतर मी प्रभाग क्रमांक 7ची निवडून दिल्यानंतर मी रविवार पेठेचा रस्ता असेल, वर्षानुवर्ष तो रस्ता खराब आणि नागरिकांना त्रास व्हायचा त्या धुळीचा आणि त्या रस्त्यासाठी मी माननीय आमदार जे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते नगरविकास मंत्री होते महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये. त्या कालावधीमधला तो जार आहे, तो आपल्याला ऑनलाईन बी पाहायला भेटेल. आपल्याला पाहायचा असेल तर मी देऊ शकतो. या ठिकाणी त्यांच्या मार्फत तो रस्ता आपण रस्त्यासाठी निधी आणला. या ठिकाणी काम करत असताना जी काही कामं केले, एक स्वतःचा नगरसेवक आणि मी नगरसेवक असताना आणि नगराध्यक्ष शुभांगी पोटे असताना ही सर्व कामं झालेली आहेत. यामध्ये कुठल्याही आमदार निधीचा 100% संबंध नाही आहे. असेल तर आमदार साहेबांनी ते दाखवून द्यावा. आमच्याकडे सर्व या ठिकाणी कोणामार्फत निधी आला, सर्व पत्रव्यवहार वगैरे सर्व आहेत. आपल्याला जर जनतेला दाखवायचंच असेल तर आम्ही ते आपल्यासमोर सर्वांसमोर दाखवू शकतो. मी जनतेला एक नम्र विनंती करेन की 100% इथून पाठीमागे विकास कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही करत राहणार आहोत. उद्या जे होणारं मतदान आहे, आपण या ठिकाणी 7 ब मध्ये माझी उमेदवारी आहे. आपणा सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती राहील की आपण उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या ठिकाणी मला विजय करण्यासाठी आपण सहकार्य करावं. उद्याच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये विकास कामं केली, त्याही पुढे जाऊन या ठिकाणी राहिलेले सर्व प्रश्न आपले सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेल. धन्यवाद.